मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता युवराज पिंकीची माफी मागणार असतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करणार असतो. तर आता कॅमेऱ्याची सेटिंग डॉल्बी आणि निरी हे दोघेही करत असतात. ते दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतात आणि टाइमपास करत असतात, जेणेकरून एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवता येईल म्हणून. जेव्हा छबीच्या ही गोष्ट लक्षात येते तेव्हा ती म्हणते, झाली का सेटिंग करून? तेव्हा कसली सेटिंग असं डॉल्बी विचारता निरी लाजते. मग त्या सर्वांची तयारी झाली का असं युवराज विचारतो. तेव्हा आता चित्रा तेथे येते, म्हणते की अहो माझ्या पायाला खूप मुंग्या आल्यात. तेव्हा सत्य आता तिला म्हणतो की मग मुंग्यांची पावडर आणून देऊ का? तेव्हा चित्रा त्याच्यावर चिडते. काही वेळाने आता डॉल्बी आणि निरी हे दोघेही तेथेच उभे असतात. तर छबी म्हणते, अरे फोकस नीट करा. तेव्हा कसला फोकस असं डॉल्बी विचारतो आणि पटकन मागे येऊन थांबतो. माई देखील तेथे बसलेल्या असतात. तेव्हा एका बाजूने पिंक, दुसऱ्या बाजूने युवराज हा बसलेला असतो. तेव्हा आता डॉल्बी विचारतो, आईसाहेब कुठे आहेत? तर आईसाहेब येणार नाहीत कारण त्यांना हे आवडणार नाही असं पिंकी म्हणते. पण अहो धनी, आईसाहेबांना वाईट वाटेल असं आपण का करायचं? तेव्हा त्यांचा विषय सोडूनच द्या असं युवराज म्हणतो. तर आता डॉल्बी म्हणतो, रेकॉर्डिंग चालू करायचंच राहिलं. तेव्हा पिंकी म्हणते, थांबा मी करून येते, तुम्ही तिथेच थांबा. असं म्हणून आता पिंकी लगेच रेकॉर्डिंग सुरू करते आणि युवराजला सारखी म्हणत असते की याची काही गरज नाही आहे. तेव्हा युवराज म्हणतो, याची गरज आहे सरपंचीनबाई. असं म्हणून आता तो जाहीरपणे पिंकीची माफी मागतो आणि म्हणतो, खरं तर आम्हीच आमच्या कारभारणीला जपू शकलो नाही, तिला ओळखू शकलो नाही. आमचे बापूसाहेब म्हणजे आमचा बाप आमदारकीचं तिकीट मिळवण्यासाठी तिला पुढे केलं. स्वतः आमदारकीचं तिकीट घेतलं तर घेतलं, आमदारसुद्धा झाले. आमदार झाल्यानंतर मग त्यांना समजलं की पिंकीला त्यांचं काळं कारस्थान माहीत आहे. माझ्या कारभारणीला कारस्थान माहीत असताना तिने आम्हाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला, आम्ही कुणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मग नंतर आता बापूसाहेबांना जेव्हा ही गोष्ट समजली की माझ्या कारभारणीला सगळं काही माहीत आहे, तेव्हा त्यांनी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पिंकीला औषधांच्या एका रॅकेटमध्ये अडकवलं आणि मग तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण आता इथून पुढे नाही, माझ्या बायकोला मी खूप जपणार, तिला फुलाप्रमाणे ठेवणार. आजपर्यंत फक्त या घरात येऊन तिला त्रासच झालाय. असं म्हणून युवराज जाहीरपणे आता पिंकीची माफी मागतो. पिंकी आता व्हिडिओ सुरू असतानाच म्हणते, अहो धनी अशी गरज नाही आहे याची. पण आता युवराज सारखी तिची माफी मागतो. घरातील सगळ्यांनी माफी मागितल्यानंतर आता माई म्हणतात, खरंच मला आज खूप आनंद झाला, माझ्या लेकरांनी आज हे सगळं काही केलं आणि पिंकीची माफी मागितली. मी तुम्हा सर्वांचं कौतुक करते असं म्हणून त्या टाळ्या वाजवतात. तर आता दुसरीकडे सुशीला दार ठोठावत असते. धनंजयला वाटतं की छबी आली आहे. तेव्हा तो म्हणतो, छबी आली, आता काय करायचं? त्यानंतर तो दार उघडतो आणि म्हणतो, छबे सॉरी. तर आता तेथे सुशीला आलेली असते. सुशीला म्हणते, मला तर काहीतरी गडबड घोटाळा वाटतोय. वय बापू, तुम्हाला माहिती आहे का, मगाशी ही स्वतःला कारभारीण म्हणून घेते ना, पण ही त्या काही युवराजची कारभारीण नाही. मला तर कुणीतरी तोतया वाटते, कारण मगाशी तिच्यासाठी एक फुलांचा बुके आणि त्यामध्ये एक कार्ड आलं. त्या कार्डवर कॉंग्रॅच्युलेशन्स पिहू, युअर्स जे जे असं लिहिलं होतं. आता हा जे जे कोण, ही पियू कोण आणि त्याचा हिच्याशी काय संबंध? कुठेतरी पाणी मुरतंय. मला तर दाट संशय आहे आणि याचा शोध तुम्ही घ्यायचा आहे. तेव्हा आता धनंजय म्हणतो, आईसाहेब मला तर याबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हा सुशीला म्हणते, माहीत नाही ना, मग याचा शोध घ्यायचा आहे. मला तर ही तोतयाच पिहू वाटतेय. तेव्हा आता धनंजय विचार करत राहतो. तर इकडे पिंकी छबीला म्हणते, छबीताई हा व्हिडिओ रेकॉर्ड करायची खरंच गरज नव्हती. छबी म्हणते, अगं असं काय करतेस तू? तू किती भोगलंय आणि तू ते डिझर्व करतेस. अगं दुसरं कुणीच हे काम केलं नसतं, ते तू केलंस. तेव्हा आता छबी आणि पिंकी एकमेकींबरोबर बोलत असताना सुशीला तेथे येते आणि म्हणते की काय चाललंय तुमची ही नाटकं? तेव्हा छबी रागातच म्हणते की हा माणूस अजूनही इथे कसा, याला मी जायला सांगितलं होतं ना. तेव्हा सुशीला म्हणते, तू असं काय बोलतेस? तुझा नवरा आहे तो कुठे जाणार इथून? तो इथेच राहणार. माझे जावई बापू माझ्या मुलासारखे आहेत, कारण आत्तापर्यंत तेच फक्त मला सपोर्ट करतात आणि माझी मुलं ही नुसती बायकांच्या मागे पळतात. असं म्हणून सुशीला आता हा
माझा जावई बापू मला बापूसाहेबांकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला तर जन्मदात्या बापाची काहीच काळजी नाही, तो हॉस्पिटलमध्ये आहे, तरी तुम्ही एकही मुलं अजून त्यांना भेटायला गेले नाहीत. तेव्हा बापूसाहेबांनी काय काय कांड केलं, माझ्या बायकोच्या जीवावर ते उठले असं म्हणून युवराज आता खूप बोलू लागतो. तेव्हा ते पाहून आता सुशीला म्हणते, हे बघ, तू माझ्या मुलाला सुद्धा माझ्यापासून तोडलंस. अगं तू खरंच पिंकी आहे का? तू या घरची सून कधीही होऊ शकत नाही माझ्या उभ्या आयुष्यात तरी, असं म्हणून सुशीला आता पिंकीचा खूप अपमान करू लागते. हा घरातील सर्वजण आता सुशीलाला खूप बोलू लागतात. तर आता पिंकी म्हणते, मी काहीही केलेलं नाहीये. तर आता सुशीला म्हणते, माझ्यासाठी तू माझी सून कधीच नसणार, तू फक्त असणार एक घरभेदी. तेव्हा आता युवराजला अजूनच राग येतो. तेव्हा तू माझ्या नवऱ्याला जसं अडकवलंस ना, तसं तुझंही. सुशीला पुढे युवराजवरून तिला बोलणार असते. तर आता माईसाहेब तिच्यावर खूप जोरात ओरडतात. तर युवराज आता रागातच तेथून जातो की सारखं सारखं माझी आई पिंकीला का बोलत असेल. माईसाहेब ह्या खूपच चिडतात आणि म्हणतात, सुशीला, इथून पुढे जर पिंकीचा अपमान केला ना, तर माझ्या एवढं वाईट कोणीही नसेल. तेव्हा आता चित्रामध्येच बोलणार असते. ते पाहून आता सत्या तिच्यावर खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, चित्रे, तोंड अगदी गप्प ठेवायचं, अजिबात पिंकी वहिनीला बोलायचं नाही. युवराज आणि पिंकीला सुखाचा संसार करू द्यात आता तरी, पण मध्ये कुणीही इंटरफेअर करायचं नाही. आता एकच तुम्हाला सांगतो, माईसाहेबांचं ऐकायचं, कारण माईसाहेब बोलतात ना ते खरं आणि सर्वांनी ऐकायचं, असं म्हणून तो सुशीलाकडे खूप रागात पाहतो आणि चित्राचा हात धरून तिला फरफटतच तिथून घेऊन जातो. घरातील सगळेजण आता तिथून गेल्यानंतर लगेच धनंजय पुढे होतो आणि पिंकीला म्हणतो, ताईसाहेब, मला तुमची माफी मागायची आहे. आता पिंकी धनंजयकडे पाहतच राहते. तेव्हा धनंजय म्हणतो, मधल्या काळात मी बिथरलो होतो, वाहवत गेलो होतो. एक वकील असून मी खोट्याची साथ दिली, पण मी तुम्हाला आता सत्याने सांगतोय, मला फक्त तुमची साथ द्यायची आहे, तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर आता पिंकी म्हणते, माझ्याबरोबर काम कधीच नाही करू शकत हो, तुम्ही एक वकील असून एवढ्या खालच्या थराला गेलात, तुमचं लेकरू तुमच्यामुळे गेलं, बापूसाहेबांची साथ दिलीत, मला अजिबात तुमच्यावर विश्वास नाही, असं म्हणून पिंकी आता त्याच्यावर अविश्वास दाखवते. धनंजय आता पाया पडायचा बाकी राहतो आणि म्हणतो की प्लीज मला माफ करा ताईसाहेब, अहो मी बापूसाहेबांच्या नादी लागलो, माझ्या बाबतीत एक वेगळंच घडलं, मी वकील असूनही सत्याची साथ दिली नाही, असत्याची साथ दिली, बापूसाहेबांच्या नादी लागलो आणि कुठे जाऊन फसलो. अहो वकील होतो, हुशारीने मी तिथून कसाबसा सुटलो, नाहीतर मग मला बापूसाहेबांबरोबर तिकडे जेलमध्ये खडी फोडायला जावं लागलं असतं. तेव्हा पिंकी म्हणते, खरंच माझ्यासाठी काम करणार का तुम्ही? तेव्हा आता तो म्हणतो की हो, करणार काम. तर आता पिंकी म्हणते, हे पहा, ही पिंकी सर्वांना माफ करू शकते आणि तुम्हाला तर कधीच माफ करू शकत नाही, कारण तुम्ही छविताईच्या जीवावर उठलात. पण एकच गोष्ट सांगते, छविताईसाठी मी तुम्हाला माफ करते, फक्त एकच संधी देते, पण ह्या पिंकीला चांगलं समजतं, तुम्ही जर धोकेबाज निघालात तर या नाठाळाच्या पाठीमध्ये कशी काठी घालायची ना, हे पण मीच पाहणार, तुमच्या पाठीत मी काठी घालणारच, असं म्हणून आता ती धनंजयला एक संधी देण्याचं ठरवते. तेव्हा धनंजय आता खूपच खुश होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी आणि युवराज हे दोघेही एक कोळी गीतावर छान असा डान्स करतात. त्यानंतर आता सुशीला मनातल्या मनात विचार करते की ह्या घाटवाडीच्या मुलीभोवती मी असं जाळं पसरणार ना की हिचं जगणंच मुश्किल करून टाकणार. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.